महाराणा प्रताप आर्थिक विकास मंडळ स्थापन दिनांक 23 रोजी मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये राजपूत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला। गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे राजपूत समाजाच्या महासभा संमेलन मेळाव्याचे आयोजित केले होते। यावेळी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। त्यावेळी राजपूत समाजाने महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाची मागणी केली होती। त्याच मेळाव्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा शब्द दिला आणि तो पूर्ण देखील केला। त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। म्हणून आज सातारा जिल्हा राजपूत समाजाकडून महाराणा प्रताप चौक, राधिका रोड येथे बोर्डाला हार घालून शिवतीर्थावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून पेढे वाटून आनंद साजरा केला। यावेळी राजपूत सेवा संघाचे विठ्ठलसिंह परदेशी, वीरसिंह परदेशी, अवधूतसिंह परदेशी, राजेंद्रसिंह राजपूत, संजयसिंह राजपूत, ओंकारसिंह परदेशी, महेशसिंह राजपूत, साईनाथसिंह परदेशी, अभय परदेशी, नितीन परदेशी, संजयसिंह परदेशी सर, संदीपसिंह राजपूत, मुकुंदसिंह परदेशी, राजेंद्रसिंह परदेशी, नीलम राजपूत, पूजा परदेशी, प्रणव परदेशी, हनुमानसिंह परदेशी, भूपेंद्रसिंह परदेशी तसेच भाजपा शहर अध्यक्ष विकास गोसावी आणि विश्व हिंदू परिषद पदाधिकारी उपस्थित होते। मी संजयसिंह राजपूत, सातारा जिल्हा राजपूत समाज सेवा संघ यांचा मी एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे। परंतु आज तागायत आम्हाला कुठल्याही सरकारकडून कुठलाही न्याय मिळाला नव्हता। परंतु आज विचार करायला गेलं तर या भाजप सरकारने, शिवसेना सरकारनं खऱ्या अर्थानं आमच्या समाजाला न्याय दिला। आजपर्यंत आमची मुलं बाळं वंचित राहत होती, परंतु आज राजपूत समाजसेवा संघाच्या संदर्भातलं वीर शिरोमणी महाराणा प्रताप विकास महामंडळ जे भाजप सरकार, शिवसेना सरकारनं केलं, त्याबद्दल आम्ही दोन्ही सरकारचं म्हणजे एकाच सरकारचं म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो। जरी आमचा समाज तुटपुंजा असला तरी सुद्धा या समाजाची ताकद काय आहे, या समाजाच्या पाठीमागे सरकार सुद्धा कशा पद्धतीने उभं राहिलं, खऱ्या अर्थानं आम्ही या सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो। धन्यवाद। मी वीरसिंह परदेशी, जिल्हा अध्यक्ष, राजपूत समाज सेवा संघ, सातारा जिल्हा। तर इथं आम्ही 1-2 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही निवेदन दिलं होतं की आमच्या राजपूत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळासाठी आम्ही त्यांना भेटलो होतो। तर त्यांनी आमची मागणी मान्य केली। त्यांचं आम्ही अभिनंदन करतो, एकनाथराव शिंदे साहेबांचा, फडणवीस साहेबांचा आणि अजितदादा पवार साहेबांचा। त्यांचं मी मनापासून धन्यवाद सातारा जिल्ह्यातर्फे। 23 सप्टेंबर रोजी कॅबिनेट मंत्रिपदाची आपली कॅबिनेट मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी देण्यात आली। राजपूत समाजासाठी खरंच मोठा गोष्ट ही आणि महायुतीने हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचं राजपूत समाजाकडनं आभार आहे। तसंच आम्ही गेल्या वर्षी संभाजीनगर येथे महामेळावा जो झाला राजपूत समाजाचा, त्या ठिकाणी आपले देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला। त्या ठिकाणी राजपूत समाजानं त्याची मागणी केली की आम्हाला आर्थिक विकास महामंडळ द्यावं म्हणून। तर त्याच ठिकाणी लगेचच उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी त्वरित सांगितलं की आम्ही लवकरात लवकर देऊ आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला। 1 वर्षभरातच त्यांनी आर्थिक विकास महामंडळाला, महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी दिली। त्याबद्दल त्यांचं आभार आहे। आणि आज आम्ही त्या संदर्भात साताऱ्यात आपल्या शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून तिथे पेढे वाटले। तसंच आपल्या राधिका रोडला महाराणा प्रताप चौक आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन तिथं पुष्पहार करणार आहे आणि तिथं देखील हे करणार आहे। तर
महायुतीचं आणि सर्व समाजाचं अभिनंदन आणि आभार.